सोन्या रूपानं नटला मारवाड्याचा बालाजी, शेतकऱ्याचा इठोबा, पाना फुलाईलाच राजा. लोकपरंपरेतील हे गाणं पंढरीच्या विठोबाचं आणि सामान्य शेतकऱ्याचं, कष्टकऱ्यांचं नातं अधोरेखित करतं. दरवर्षी आषाढीला टाळ मृदुंगाच्या गजरात विठुरायाला भेटण्यासाठी पंढरपुरात देशभरातून वारकरी येतात. पंढरीच्या पांडुरंगांच्या संबंधित प्रत्येक गोष्टीचा हेवा भक्तांना वाटत असतो. तर अशा विठ्ठलाच्या भेटीसाठी केवळ वारकरीच जातात असं नाही, संतांना देखील तेवढीच ओढ लागलेली असते. महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहून संतांच्या पालख्या पंढरीकडे प्रस्थान ठेवत असतात. त्या पालखीसोबत वारकरी देखील विठुनामाच्या गजरात तल्लीन होऊन चंद्रभागेकाठी स्थिरावलेल्या विठ्ठलाची भेट घेण्यासाठी जात असतो. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत मुक्ताबाई, संत निवृत्तीनाथ, संत एकनाथ, संत निळोबाराय, संत सोपानदेव या सगळ्या संत मेळ्यांच्या पालख्या पंढरपूरकडे प्रस्थान ठेवतात. तेव्हा कोणत्या संतांची पालखी कुठे प्रस्थान ठेवते, त्यामागचं कारण काय आणि पंढरी संत मेळ्यांच्या पालख्या एकत्र कुठे येतात, या सगळ्यांची माहिती आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सई आणि तुम्ही पाहत आहात शिरस्ता. पंढरीच्या पांडुरंगाची महती संतांनी त्यांच्या अभंगातून अनेकदा व्यक्त केली. त्याच संतांच्या पालख्या घेऊन वारकरी दरवर्षी आषाढी एकादशीच्या आधी काही दिवस प्रस्थान ठेवत असतात. यंदाच्या वर्षी अधिक मासामुळे सगळ्या संतांच्या पालखी सोहळ्याचे वेळापत्रक 1 महिना उशिरा लांबणीवर पडले. आता आपण सुरुवातीला 4 भावंडांच्या पालख्यांचे प्रस्थान कुठून होते ते पाहू. ज्ञानोबा माऊलीच्या पालखीचे प्रस्थान अलंकापुरी अर्थात आळंदीतून होते. माऊलींची समाधी या ठिकाणी असल्याने आळंदीतून प्रस्थान होते. पुढे पुणे दिवेघाट मार्ग सासवड करीत पालखी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवते. वाटेत सासवडला दोघा भावंडांची भेट होते. जेव्हा आळंदीला ज्ञानोबा माऊलींनी समाधी घेतली त्यानंतर सोपानदेव अधिकच दुःखी झाल्याचं सांगितलं जातं. माऊलींनी समाधी घेतल्यानंतर साधारण महिनाभरातच सोपानदेवाने सासवड मुक्कामी समाधी घेतली. उघडली दृष्टी इंद्रिया सकट वैकुंठाची वाट पंढरी जाना असं म्हणणाऱ्या सोपानदेवांची पालखी सासवडहून प्रस्थान ठेवते. सासवडवरून संत सोपानदेव महाराजांच्या पालखीला सोबत घेऊन दोन्ही पालख्या जेजुरी, लोणंद, फलटण मार्ग पंढरपूरकडे जातात. आता या भावंडातील संत मुक्ताबाईंची पालखी जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथून निघते. श्री क्षेत्र कोथळीमधून निघून सुमारे 600 किलोमीटरचा प्रवास करत हा पायी दिंडी सोहळा पंढरपूरला पोहोचतो. मुक्ताईनगरहून निघाल्यानंतर जळगाव, बुलढाणा, जालना मार्गे पंढरपूर असा प्रवास या पालखीचा असतो. 29 दिवसाचा मुक्काम, 6 जिल्ह्यातून प्रवास आणि तब्बल 600 किलोमीटर मार्ग असा खडतर टप्पा पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीसाठी केला जातो. या पालखी सोहळ्याचं यंदाचे 318वे वर्ष आहे. या 4 संत भावंडांपैकी निवृत्तीनाथ यांची पालखी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरमधून निघते. ब्रह्मगिरी पर्वतावर गुरु गहिनीनाथ यांच्याकडून त्यांनी नाथ संप्रदायाची दीक्षा घेतली होती. पुढे त्याच ठिकाणी ते समाधिस्थ झाले. त्यामुळे सातपूर, नाशिक, अहिल्यानगर मार्गे ही पालखी पंढरपूरला जाते. संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याला विशेष महत्त्व असतं. तुकोबांची पालखी देहूतून निघते. पुढे देहू, पुणे, इंदापूर मार्गे पंढरपूरला जाते. वाटेत गोल उभे रिंगण सोहळा पार पडतो. यासोबतच काटेवाडी येथे मेंढ्यांचे गोल रिंगण हा विलोभनीय असा सोहळा देखील पार पडतो. यासोबतच एकनाथ महाराजांच्या पालखीचे प्रस्थान पैठणवरून होते. नाथ महाराजांचे पंजोबा भानुदास महाराज यांनी पंढरपूरच्या आषाढी एकादशीला यात्रेला जाण्याची परंपरा सुरू केल्याचं सांगितलं जातं. मध्ये खंडित झालेली ही परंपरा 1948 पासून पुन्हा एकत्र सुरू केली गेली. संत एकनाथ महाराजांच्या पादुका पालखीत ठेवून दिंडी सोहळ्यातील वारकरी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवत असतात. मराठवाड्यातूनच संत नामदेव महाराजांच्या पालखीचे देखील प्रस्थान होते. हिंगोली जिल्ह्यातील नरसी नामदेव हे त्यांचे जन्मगाव. रिंगण सोहळे आणि भक्तीत तल्लीन होऊन नामदेव महाराजांची पालखी पुढे सरकते. हिंगोली, औंढा नागनाथ, परभणी, परळी, वैजनाथ आणि आष्टी मार्गे पंढरपूर असा या पालखीचा प्रवास असतो. याशिवाय संत मेळ्यातील शेवटचे संत म्हणून ज्यांना ओळखलं जातं त्या संत निळोबाराय यांची पालखी श्री क्षेत्र पिंपळनेरमधून निघते. अहिल्यानगर जिल्ह्यातील पिंपळनेर या ठिकाणाहून निघून पारनेर, बेलवंडी आणि इंदापूर मार्गे पंढरपूरला पोहोचते. या पालखी सोहळ्यातील प्रमुख आकर्षण म्हणजे इंदापूरला गुरु शिष्याच्या पालख्यांची भेट होते. तुकाराम महाराजांची पालखी आणि निळोबारायांची पालखी इंदापूरला एकत्र येतात. या सगळ्या पालख्या पंढरपूरजवळ वाखरीला एकत्र येतात. त्यानंतर सर्व संत विठोबाच्या भेटीला जातात. या सोहळ्यात लाखो वारकरी, कीर्तनकार, विनेकरी विठुरायाच्या नामघोषात पंढरीकडे प्रस्थान ठेवून एकादशीला तिथं पोहोचतात.
सुखाचे हे सुख श्रीहरिमुख असं म्हणत विठुरायांचे दर्शन घेतात आणि आपल्या गावाकडे निघतात. पंढरीच्या वारीशी संबंधित ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा.